फ्रेंड्स, आज आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स हा टॉपिक कव्हर करूया. लास्ट 3 व्हिडिओजमध्ये आपण एका सिक्वेन्सनी चाललेलो आहोत. हा सिक्वेन्स आपण फॉलो कसा करतोय? तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेला कम्प्लीट सिक्वेन्स आपण फॉलो करतोय आणि त्या अकॉर्डिंगली वी आर प्रिपेरिंग डिफरंट व्हिडिओज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळे फूडचे कंपोनंट्स आपल्याला लागतात की ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी ऑब्टेन होते, तर ते सगळे फूड कंपोनंट्स बघू. कार्बोहायड्रेट आपण ऑलरेडी सांगितलंय की इट इज अ इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. नाउ वी विल स्विच टू नेक्स्ट वन, दॅट इज प्रोटीन्स. मागील व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा केली की प्रोटीन्स कशाने तयार झालेले आहेत. तर प्रोटीन्स तयार होण्यासाठी इट रिक्वायर्स दीज आर मेड फ्रॉम अमिनो ऍसिड्स. बरोबर. आता देर आर 20 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. इसेन्शियल अमिनो ऍसिड्स, दोन टाईपचे अमिनो ऍसिड्स आपल्याकडे प्रेझेंट असतील, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. आता जे नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आय विल रिपीट, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आर सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी, बट इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. दीज आर नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी अँड दीज वी डिराईव्ह फ्रॉम प्लांट्स. हे आपल्याला प्लांट्स, याचा सोर्स काय? इसेन्शियल अमिनो ऍसिड मिळण्याचा प्लांट्स. क्लिअर दिस? नाउ हे अमिनो ऍसिड्स असतील तर अमिनो ऍसिडची एक चेन तयार होणे. अमिनो ऍसिड 1, अमिनो ऍसिड 2, अमिनो ऍसिड 3, सिमिलरली हे वेगवेगळे अमिनो ऍसिड 4. की यांच्यामध्ये ही जे बॉन्ड्स प्रेझेंट असतील तर हा बॉन्ड कुठला बॉन्ड असेल? पेप्टाइड बॉन्ड असणार. म्हणजेच जेव्हा आपण प्रोटीन्स खाणार म्हणजे फूडच्या स्वरूपामध्ये, आपण दूध पिणार, मीठ खाणार, आय मीन नॉन व्हेजिटेरियन फूड खाणार, अंडी खाणार, त्यावेळी आपण प्रोटीन खातोय म्हणजेच त्याच्यापासून आता आपल्याला मिळणार अमिनो ऍसिड्स. क्लिअर दिस? आता अमिनो ऍसिड्स मिळाले म्हणजे प्रोटीन आपण बॉडी असं लिहितो आपण, प्रोटीन इन आवर बॉडी. नाउ दिस प्रोटीन्स आर डायजेस्टेड आणि डायजेस्टेड प्रोटीन पासून आता अमिनो ऍसिड तयार झाले. आणि अमिनो ऍसिड तयार झाल्यानंतर आता इट विल बी विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेशन, इट विल बी सेंड टू एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. प्रत्येक सेल पर्यंत पोहोचणार. सेल इन शॉर्ट प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोहोचणार. आणि आता ह्या अमिनो ऍसिडचा वापर त्या डिफरंट ऑर्गन्समध्ये होणार. म्हणजे काय की बेसिकली आपण ऑलरेडी सांगितलंय की प्रोटीन, मसल मास 40% ऑफ बॉडी मास इज मेड बाय मसल्स आणि मसल्स आर प्रोटीन्स. आता वेगवेगळे जे बॉडीमध्ये आपले स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील तर ते स्ट्रक्चर्स फंक्शन करण्यासाठी किंवा स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वी रिक्वायर प्रोटीन्स. आणि आपल्या बॉडीमध्ये आपण प्रोटीन डायजेस्ट करून आता काय आणले? अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड सर्क्युलेशनमध्ये आलेत, ब्लडमध्ये आलेत, ते प्रत्येक सेलपर्यंत पोहोचले म्हणजे ऑर्गनपर्यंत पोहोचले. आणि आता हे अमिनो ऍसिड डिफरंट ऑर्गन्समध्ये डिफरंट प्रोटीन्स तयार करतील. दिस इज हाऊ. फॉर एक्झाम्पल, अमिनो ऍसिड आता सपोज स्किनमध्ये असेल, स्किनमध्ये अमिनो ऍसिड जाणार, तिथे मेलेनिन आणि केराटिन हे दोन टाईपचे प्रोटीन्स तिथे ते तयार करतील. आता मेलेनिन हा जो प्रोटीन असेल स्किनमध्ये, इट हॅज अ रोल टू प्ले इन पिगमेंटेशन. आपल्या स्किनचा जो कलर असेल तो कलर कोण मेंटेन होते? मेलेनिन प्रोटीन. सेकंड इज केराटिन. केराटिन प्रोटीन स्किनमध्ये त्याचं काम काय? आपली स्किन इंटॅक्ट दिसते, तुम्हाला एकसंग दिसते, तर स्ट्रक्चर जे स्किनचं तयार करायचंय, तर दिस केराटिन इन स्किन ऍक्ट ॲज अ स्ट्रक्चरल प्रोटीन. क्लिअर? नेक्स्ट इज बोन्स. फॉर एक्झाम्पल, बोन्सचं मास तयार करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ओसिन प्रोटीन त्याच्यामध्ये तयार व्हायला लागेल. अमिनो ऍसिड ज्यावेळी सेल्समध्ये जातील तर वेगवेगळ्या स्वरूपाचे एन्झाईम्स याच्यामध्ये तो तयार करणार किंवा वेगवेगळे प्रोटीन्स हे सेल मेम्ब्रेनमध्ये स्ट्रक्चर तयार करेल. अमिनो ऍसिड जेव्हा पॅन्क्रियाजमध्ये जातील तेव्हा इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे दोन प्रोटीन्स तिथे तो तयार करतोय. आता इन्सुलिनचा रोल काय? की इन्सुलिन हे मदत करणार, कुणाला मदत करणार? आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज प्रेझेंट असेल त्या ग्लुकोजचा अपटेक म्हणजे ओढून घेणे. ते ग्लुकोज सेलमध्ये ओढून घेण्यासाठी जो हॉर्मोन रोल प्ले करतो तो म्हणजे इन्सुलिन. कुठे प्रेझेंट आहे? पॅन्क्रियामध्ये. आणि या इन्सुलिनचं नेचर काय? प्रोटीन. नेक्स्ट इज ट्रिप्सिन. फॉर एक्झाम्पल, इट हेल्प्स इन युअर डायजेशन प्रोसेस. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड हे जे आपले हॉर्मोनल सिस्टम बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तर पिट्युटरी ग्लँडमध्ये जे मॅक्सिमम हॉर्मोन्स आर ऑफ प्रोटीनिशियस नेचर. म्हणजे काय की मॅक्सिमम हॉर्मोनचं नेचर हे प्रोटीननी बनलेलं आहे. मग ते वेगवेगळे हॉर्मोन्स तयार करते पिट्युटरी ग्लँडमध्ये, हे अमिनो ऍसिड्स तयार करतील. नेक्स्ट, अमिनो ऍसिड जेव्हा मसल्समध्ये जाणार तर हे ऍक्टिन आणि मायोसिन हे दोन प्रोटीन्स तयार करणार. आता ऍक्टिन आणि मायोसिन ह्या प्रोटीनच्या एकमेकांच्या ऍक्शनमुळे ते फ्लेक्झिबल किंवा स्ट्रेच होणारे प्रोटीन्स असतील
आणि त्यांच्या ॲक्शनमुळे वी आर एबल टू मूव्ह आवर मसल्स. आपल्या मसल्स आपण मूव्ह करतोय विथ द हेल्प ऑफ दिस थ्री प्रोटीन्स. म्हणजेच या अमिनो ॲसिडने मसल्समध्ये काय तयार केलं, ॲक्टिन आणि मायोसिन. ब्लडमध्ये जर म्हणाल तर हिमोग्लोबिन HB, हा हिमोग्लोबिन तयार झालाय. आता हिमोग्लोबिनचं काम काय, टू कॅरी ऑक्सिजन. लंग्सपर्यंत ऑक्सिजन आलाय, तो ब्लडमध्ये मिक्स होतो. ब्लडमध्ये मिक्स होतो याचा मिनिंग हा झाला की आता ब्लडमध्ये प्रेझेंट असणारा हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन मॉलिक्युलला अटॅच होणार आणि ते अटॅच झालेले हिमोग्लोबिन आता प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणार. अँटीबॉडीज प्रेझेंट असतील, अँटीबॉडीचं नेचर सुद्धा प्रोटीन आहे. तर अँटीबॉडीज हा रोल कशामध्ये प्ले करतील, तर आपल्या बॉडीच्या रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटीमध्ये ह्या अँटीबॉडीचा रोल असेल. दिस इज हाऊ these amino acids after reaching cells or different organs are synthesized into different forms of proteins which perform different functions. Right? Now suppose consider करा की आपल्या बॉडीमध्ये there is a excess of amino acids. एक्सेस ऑफ अमिनो ऍसिड झाला. एक्सेस म्हणजे काय, जास्त. जर जास्त प्रमाणात अमिनो ऍसिड बॉडीमध्ये तयार झाले तर जसे कार्बोहायड्रेट आपण सांगितलं, ग्लुकोज जर एक्स्ट्रा झालंय तर ते स्टोअर होऊन जाणार कुठे, मसल्स आणि लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात. मग अमिनो ऍसिड जास्त झाले, हे स्टोअर होतील का, नो, दीज आर नॉट स्टोअर्ड इन युअर बॉडी. मग स्टोअर होणार नाही म्हणजेच आता त्यांचं काय होणार, बॉडीच्या बाहेर एलिमिनेशन, बॉडीच्या बाहेर ते निघून जाणार. दीज वुड बी एलिमिनेटेड आउट ऑफ बॉडी एक्सक्रिटरी सिस्टमच्या मदतीने. म्हणजेच एलिमिनेशन होणार म्हणजे काय होणार, सॉरी, अमिनो ऍसिड्स विल कन्वर्ट इनटू अमोनिया. अमोनिया आता बॉडीच्या बाहेर टाकल्या जाणार. अमोनिया सुद्धा हा डायरेक्ट बॉडीच्या बाहेर टाकले जात नाही. ह्युमन बिईंगमध्ये, ॲनिमल्समध्ये पर्टिक्युलरली टेरेस्ट्रियल जे जमिनीवर राहतात ते. तर त्याचं लिव्हरमध्ये, इन लिव्हर याचं कन्व्हर्जन आता कशामध्ये होणार, युरियामध्ये हा कन्वर्ट होणार. And now urea will pass through kidney. हा युरिया किडनीमधून युरिनच्या स्वरूपात बॉडीच्या बाहेर पडणार. म्हणजेच इन शॉर्ट एक्सेस झालेले अमिनो ऍसिड्स दीज कॅनॉट बी स्टोर्ड इन अ बॉडी. राईट. आता प्लांट्स, आपण प्लांट्स बद्दल बोलू. सपोज प्लांट्स असतील, मग प्लांट्सची जी अमिनो ऍसिडची रिक्वायरमेंट आहे ती कोण पूर्ण करणार, तर त्याच्यामध्ये एक शब्द दिला आहे तुमच्या त्या बॉक्समध्ये की प्लांट्स प्रिपेअर यूज अमिनो ऍसिड्स प्रिपेअर अमिनो ऍसिड्स डी नोव्हो. डी नोव्हो मीन्स नवीन, नवीन तयार करतात. कशी तयार करतील, कारण प्लांट्स ॲब्झॉर्ब मिनरल्स. मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात कशापासून, फ्रॉम सॉइल. ठीक आहे. आणि या मिनरल्स पासून आता ते काय तयार करणार, अमिनो ऍसिड्स तयार करणार आणि नंतर हे अमिनो ऍसिडचं कन्वर्जन प्रोटीन्समध्ये. राईट. सो मेन अमिनो युअर प्रोटीन, मेन प्रोटीन इन प्लांट्स, प्लांट्समधला मेन प्रोटीन जो असेल तो कुठला आहे तुमचा, रुबिस्को. रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन प्लांट किंगडम. जितकेही प्लांट्स प्रेझेंट असतील पृथ्वीवरती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अवेलेबल असणारा जो एन्झाईम असेल आणि एन्झाईमचा प्रोटीन म्हणजेच हा प्रोटीन जो असेल तो असणार रुबिस्को. आणि जर ॲनिमलच्या केसमध्ये म्हणाल, इन केस ऑफ ॲनिमल मोस्ट अबंडंट प्रोटीन इज युअर कोलॅजन. कोलॅजन हा मोस्ट अबंडंट प्रोटीन प्रेझेंट असणार. राईट. सो दिस इज हाऊ वी गेट एनर्जी फ्रॉम अमिनो ऍसिड्स ऑर युअर प्रोटीन, सॉरी, प्रोटीन्स पासून. आता नेक्स्ट इज युअर लिपिड. आता लिपिड्स जे असतील बॉडीमध्ये, तर लिपिड्स पासून आपल्याला एनर्जी कशी मिळणार, किंवा आता हे तुमचे प्रोटीन्स जे ब्रेकडाऊन झाले होते तर प्रोटीन्स पासून पर 1 ग्राम प्रोटीन विल गिव्ह 4 किलो कॅलरी. ठीक आहे. 4 किलो कॅलरी तुम्हाला 1 ग्राम प्रोटीन पासून मिळणार, जसे की कार्बोहायड्रेट पासून सुद्धा 4 किलो कॅलरीज तुम्हाला मिळाल्या. तर आता लिपिड्स बद्दल बोलायचं झालंच तर लिपिड्स आर मेड अप ऑफ फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. लिपिड्स कशापासून तयार झाले, फॅटी ऍसिड्स प्लस ग्लिसरॉल. आणि ग्लिसरॉल इज अ अल्कोहॉल. OL ग्रुप हा प्रेझेंट असतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला आपण अल्कोहॉल म्हणतो. आणि फॅटी ऍसिड्स. आता हे फॅटी लिपिड जेव्हा बॉडीमध्ये आपण घेणार वेगवेगळ्या स्वरूपात, आपण तूप खातो, तेल खातोय किंवा एनी फॅटी मटेरियल जे आपण खातोय त्याचं डायजेशन आपल्या फूडमध्ये होणार. म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार, फॅटी ऍसिड्स. लिपिड डायजेस्ट झाले, फॅटी ऍसिड्स मिळाले. आता हे फॅटी ऍसिड आपल्या बॉडीमध्ये आलंय त्यावेळी डिफरंट ऑर्गन्समध्ये हे डिफरंट स्ट्रक्चर्स तयार करणार. फॉर एक्झाम्पल फॅटी ऍसिड कशासाठी लागतील आता आपल्या बॉडीमध्ये, सेल मेम्ब्रेन तयार करायला. का, कारण सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं असणार, फॉस्फोलिपिड. सो दिस लिपिड सिंथेसिस इन सेल मेम्ब्रेन
वूड कॅरी आउट बाय व्हर्च्यू ऑफ फॅटी ॲसिड. म्हणजे फॅटी ॲसिडच्या मदतीने आता फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन हा तयार होणार. सेकंड थिंग, तुमचे न्यूरॉन्स घ्या. न्यूरॉन्समध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ मायलिन शीथ. शीथ म्हणजे कव्हर, ठीक आहे. ही मायलिन शीथ प्रेझेंट असणार. कुठे प्रेझेंट असणार? ॲक्झॉनवरती. तर ही मायलिन शीथ सुद्धा याचं नेचर कसं असणार? फॅटी. मग कोण बनवणार ही मायलिन शीथ? ही मायलिन शीथ सुद्धा तुमचे फॅटी ॲसिड्सच बनवणार. थर्ड थिंग, व्हेरियस हॉर्मोन्स, पर्टिक्युलरली स्टेरॉइडल हॉर्मोन्स. स्टेरॉइड हॉर्मोन्स हे कोण तयार करणार? कोण हेल्प करणार हे स्टेरॉइड हॉर्मोन तयार करण्यामध्ये? फॅटी ॲसिड्स, दॅट इज फॅट्स. म्हणजे याचे एक्झाम्पल घेऊत आपण, की एक्झाम्पल्स ऑफ विच आर टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन, then your aldosterone, प्रोजेस्टेरॉन and whatnot इत्यादी. हे वेगवेगळे प्रकारचे जे तुमचे स्टेरॉइडल हॉर्मोन्स असतील हे सुद्धा फॅट्सने तयार होतील. तर दिस इज हाऊ फॅट्स आर युटिलाइज्ड इन आवर बॉडी फॉर मेकिंग डिफरंट प्रोडक्ट्स फॉर स्मूथ फिजियोलॉजिकल फंक्शन्स ऑफ युअर बॉडी. नेक्स्ट इज, आता काय होणार बऱ्याच वेळा की तुम्ही असं एक्सपिरियन्स करताय की तुमचं तोंड कोरडं पडलंय, किंवा तुमच्या सॉरी कोरडं म्हटल्यापेक्षा आपण हे म्हणू की तुम्ही फूड खाताय. फूड खातेवेळी तुम्हाला ते, किंवा गरम फूड खाताय त्यावेळी खातेवेळी त्रास होतोय, तोंडामध्ये सूज आली आहे. कशामुळे होत असेल आपण बघू. नेक्स्ट, नाईट व्हिजनमध्ये कुणाला प्रॉब्लेम असेल, नाईट ब्लाइंडनेस आपण त्याला म्हणतो, की रात्रीच्या वेळी त्याला कमी दिसणार. मग हे ज्या कमतरता आहेत, आपली बॉडी तशी वाढत आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स आपण घेतोच आहे, पण त्याच्यामुळे हेल्दी ग्रोथ तुमची होईल का? होणार नाही. आपण एक मेन्शन केली आहे लास्ट व्हिडिओमध्ये एक गोष्ट, की वी रिक्वायर बॅलन्स्ड डाएट फॉर हेल्दी ग्रोथ. बॅलन्स डाएटचा अर्थ काय झाला? त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला की वी रिक्वायर मिनरल्स, व्हायटमिन्स यांची सुद्धा गरज असते. कारण वेगवेगळे जे ऑर्गन्स तुमच्या बॉडीचे प्रेझेंट असतील, तर त्या बॉडी ऑर्गन्सच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ व्हायटमिन्स, मिनरल्स. आता हे जे तुमचे प्रॉब्लेम्स आले, की तुम्हाला खातेवेळी त्रास झाला, किंवा तोंडामध्ये सूज आली आहे, अल्सर झाली आहे, किंवा रात्रीच्या वेळी दिसत नाही, ऑल दीज प्रॉब्लेम्स अरोज फ्रॉम डेफिशियन्सी ऑफ व्हायटमिन्स. व्हायटमिन्स नावामध्येच आहे, व्हायटल अमीन्स, अमाइन्स. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट अमाइन्स तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे तुमच्या बॉडीला स्मूथ फंक्शनिंगसाठी गरजेचे असतात, त्याला म्हणतो आपण व्हायटमिन्स. बेसिकली 6 types of vitamins are there. 6 टाइप्स याच्यावर प्रेझेंट असतील, अँड इट इज डिव्हिजिबल इंटू 2 फॅट सोल्युबल व्हायटमिन्स अँड वॉटर सोल्युबल व्हायटमिन्स. ठीक आहे. आता फॅट सोल्युबल मध्ये कुठले येतील? व्हायटमिन ए, डी, ई अँड के. हे 4 झाले तुमचे फॅट सोल्युबल व्हायटमिन्स. अँड वॉटर सोल्युबल व्हायटमिन्स मध्ये व्हायटमिन बी अँड सी. आता बी ला जर आपण, ही ब्रॉड कॅटेगरी आहे, त्याला कॅटेगराईज जर केलं तर B1, B2, B3, B6, B12 असे डिफरंट स्वरूपाचे, वेगवेगळ्या स्वरूपाची व्हायटमिन बी तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. त्याच्यापैकी B1 ला तुम्ही म्हणणार थायमिन, B2 ला तुम्ही म्हणणार रायबोफ्लेविन, B3 इज युअर निकोटिनामाइड. बुकमध्ये निकोटिनामाइडला ब्रॅकेटमध्ये B5 चुकून प्रिंट झालेलं आहे, ते करेक्ट करून घ्या. B3 निकोटिनामाइड, B6 अँड B12. B12 ला आपण म्हणतो सायनोकोबालामिन. ठीक आहे. तर हे सगळे बी वॉटर सोल्युबल व्हायटमिन असतील, बी आणि सी. ठीक आहे. आता जर हे व्हायटमिन्स तुमच्या बॉडीमध्ये कमी पडतायत, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे डिसऑर्डर्स होतील, की जसं आपल्या क्वेश्चन मध्ये विचारलं की रात्रीच्या वेळी दिसताना आपल्याला त्रास होतो. ठीक आहे. तो त्रास का होतो? बिकॉज वी मे बी सफरिंग फ्रॉम नाईट ब्लाइंडनेस. डोळ्यांना जळजळ होणे, ठीक आहे, नंतर तुमच्या दूरचं दिसण्यासाठी त्रास होणे, हे सगळे सिम्पटम्स, किंवा तुमची स्किन ड्राय होणे, इन्फ्लमेशन होणे, वारंवार इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणे तुमच्या स्किनला, हे सगळे सिम्पटम्स कशाचे असतील? की तुमच्या बॉडीमध्ये व्हायटमिन ए ची कमतरता आहे. वेल, तर आपण वेगवेगळे व्हायटमिन्स जे असतील तर त्यांच्या त्यांचे सिम्पटम्स काय, की त्यांची कमतरता आपल्या बॉडीमध्ये झाली. फॉर एक्झाम्पल, की व्हायटमिन B1 तुमच्या बॉडीमध्ये कमी झालाय, तर हा जर कमी होईल तर तुम्हाला कुठला आजार होणार? बेरी. आता बेरी याचे 2 टाइप्स आपण करू शकतो, एक तर वेट बेरी आणि ड्राय बेरी. हे 2 टाइपचे, म्हणजे आय मीन बेरी हा डिसीज कोणामुळे होणार?
डेफिशियन्सी ऑफ व्हायटमिन थायमिन, त्याला काय बोलतो आपण, B1. आणि वेट बेरी आणि ड्राय बेरी याचे सिम्पटम्स काय असणार की हा हार्टचे फंक्शनिंग प्रॉपर होऊ देणार नाही किंवा सर्क्युलेटरी सिस्टमला सुद्धा स्मूथली फंक्शन करू देणार नाही जर तुम्हाला वेट बेरी झाला तर, म्हणजेच B1 ची डेफिशियन्सी झाली तर. ड्राय बेरी मध्ये काय होणार की तुमच्या नर्व्स डॅमेज होतील, नर्वला डॅमेज होईल आणि तुम्हाला मसल पॅरालायसिसची सुद्धा शक्यता असेल. तर दिस हॅपन ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ दिस बेरी. ठीक आहे. म्हणजे सिम्पटम मध्ये काय सांगणार आपण की तुमचं हार्ट फंक्शन व्यवस्थित करत नाही, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय प्रॉब्लेम येत आहे किंवा तुमच्या मसल्स ह्या वीक झाल्या आहेत किंवा तुमचे सेन्सिटिव्हिटी तुमच्या बॉडीची कमी होते. हे काय झाले सिम्पटम्स, म्हणजे त्याचे काय चिन्ह झाले. कशाचे चिन्ह, बेरी B1 च्या डेफिशियन्सीमुळे. आता B2 घेऊत आपण. B2 ला आपण काय बोललो, रायबोफ्लेविन. आता हा रायबोफ्लेविन याचा एक सिंथेसायझिंग रोल कशामध्ये असेल की आपण सांगितलंय NADH2, FADH2 हे काय कोएन्झाइम्स. तर या कोएन्झाइम्सच्या सिंथेसिससाठी रायबोफ्लेविनचा वापर होतो. रायबोफ्लेविन अँड निकोटिनामाइड म्हणजेच नियासिन. निकोटिनामाइडला नियासिन म्हणायचं, म्हणजेच व्हायटमिन B3. आपण इथे लिहू निकोटिनामाइड और नियासिन. तर या B3 चा वापर ऍक्च्युअली हे सिंथेसिस मध्ये होणार. जर याची कमतरता आपल्या बॉडीमध्ये झाली तर आपल्या प्रोटीन एन्झाईमचं फंक्शन प्रॉपर होणार का, होणार नाही. आणि या B2 मुळे जी तुम्हाला डिसऑर्डर होणार, ठीक आहे. तर ठीक आहे इथपर्यंत, कारण याचे एक्सप्लेनेशनची गरज नाही आपल्याला. तर B2 रायबोफ्लेविन डेफिशियन्सी आणि विच हॅज रोल टू प्ले इन NADH2 अँड FADH2. B3 घेऊत आपण. B3 विल डेफिशियन्सी ऑफ B3 विल रिझल्ट इन टू पेलाग्रा. आता पेलाग्रामध्ये काय होणार, तुम्हाला थोडा डिमेन्शियाचा त्रास होईल. डिमेन्शिया म्हणजे स्मरणात न राहणे, म्हणजे विसरण्याची बिमारी, विसरणे. ठीक आहे. नंतर त्याचे इन्फ्लेम्ड किंवा सोअर थ्रोट म्हणू आपण त्याला, किंवा सोअर्ड माउथ, तोंडाला सूज येणे, हा एक पेलाग्राचा सिम्पटम असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरिया ही एक कंडिशन येईल. ठीक आहे. अँड डलनेस. तर आता आपण वेगवेगळ्या व्हायटमिनची डेफिशियन्सी आणि त्यांचे सिम्पटम बघूया. तर व्हायटमिन ए फॉर एक्झाम्पल, व्हायटमिन ए यांनी मेजर जे डिसऑर्डर होणार ती कुठली होणार, नाईट ब्लाइंडनेस. आता नाईट ब्लाइंडनेस जेव्हा तुम्हाला होईल त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स असतील. तर नाईट ब्लाइंडनेसचे जे सिम्पटम्स असणार तर त्याच्यामध्ये काय होणार, लॉंग डिस्टन्स विजन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार. लॉंग डिस्टन्स विजन म्हणजे दूरचं दिसताना तुम्हाला त्रास होईल. आय पेन त्याच्यामध्ये होणार. ठीक आहे. नॉसिएटिंग फिलिंग येणार, म्हणजे नॉशिया मीन्स मळमळ होणे, मळमळ सुद्धा याच्यामध्ये होईल. वॉमिटिंग. देन फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स ऑफ युअर स्किन. फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स, हे फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स तुम्हाला होतील. तर ऑल दीज आर द सिम्पटम्स ऑफ नाईट ब्लाइंडनेस. तर आपण क्युअर करण्यासाठी काय करणार की रेड कलर जितके फ्रुट्स असतील तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ व्हायटमिन ए इज अवेलेबल. सो वी विल गो फॉर दॅट, राईट. नेक्स्ट इज युअर व्हायटमिन B1. व्हायटमिन B1 जर ची डेफिशियन्सी आपल्यामध्ये असेल तर इट विल रिझल्ट इन टू डिसीज दॅट इज कॉल्ड एज बेरी. आता बेरी हा दोन टाइप मध्ये डिवाइड होईल, एक तर वेट बेरी आणि सेकंड इज ड्राय बेरी. वेट बेरी मध्ये हार्ट आणि सर्क्युलेटरी सिस्टम याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार. हार्ट अँड सर्क्युलेटरी सिस्टम. आपण हे क्वेश्चन्स का डिस्कस करतोय, बिकॉज दीज आर गिवन इन द बॉक्स ऑफ युअर दॅट पर्टिक्युलर पेज, राईट. त्याच्यामुळे आपण डिस्कस करतोय. B1 बेरी वेट आणि ड्राय, हार्ट आणि सर्क्युलेटरी सिस्टम या दोनवरती इफेक्ट होत असेल तर दॅट मे बी द सिम्पटम ऑफ डेफिशियन्सी ऑफ व्हायटमिन B1. देन ड्राय बेरी याच्यामध्ये नर्व डॅमेज होणार आणि मसल पॅरालायसिस होणार. ठीक आहे. तर दीज आर द सिम्पटम्स or outcomes of result of this vitamin B1 deficiency. Next is your vitamin B3. ठीक आहे. व्हायटमिन B3 याला आपण ऑलरेडी काय बोललो, नियासिन और निकोटिनामाइड. ठीक आहे. याची जेव्हा तुम्हाला डेफिशियन्सी होणार तर यू विल बी सफरिंग फ्रॉम सम डिसऑर्डर दॅट इज कॉल्ड एज पेलाग्रा. आणि पेलाग्रा होणार म्हणजे तुम्हाला विसर पडेल, भरपूर साऱ्या गोष्टींचा तुम्हाला विसर पडणार, म्हणजे डिमेन्शिया त्या कंडिशनला आपण म्हणतो. दिस इज मेडिकल टर्म युज्ड फॉर फॉरगेटिंग द थिंग्स फ्रिक्वेंटली.
दॅट इज डिमेन्शिया याच्यामध्ये होणार. नंतर सोअर माउथ, तोंडाला तुमच्या सूज या केसमध्ये येणार. नंतर डायरिया याच्यामध्ये होणार तुम्हाला. हे वेगवेगळ्या कंडिशन्स जेव्हा आढळतील तेव्हा तुम्ही म्हणू शकता मे बी देअर वुड बी डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B3. नेक्स्ट इज युअर व्हिटॅमिन B5. आता आपण सर्वांचेच बघणार नाहीये, B5चं नाव म्हणून माहिती असू द्या, इट इज कॉल्ड ॲज पेंटोथेनिक ऍसिड. व्हिटॅमिन B12, जर B12 ची डेफिशियन्सी असेल, आपण त्याला सायनोकोबालामाइन म्हटलोय, सायनोकोबालामाइन, तर तुम्हाला कुठली कंडिशन होणार, तर यू विल बी सफरिंग फ्रॉम ॲनिमिया. आणि ॲनिमियाचे सिम्पटम्स काय, तुमची स्किन पांढरी व्हायला लागणार, राईट, तुमचं हिमोग्लोबिनचा काउंट बॉडीमध्ये कमी होणार, तुम्हाला विकनेस येणार. दीज आर द सिम्पटम्स ऑफ ॲनिमिया. तर ॲनिमिया मीन्स व्हॉट, देर इज अ लॉस ऑफ RBC लॉस इज देअर, राईट. नेक्स्ट इज युअर व्हिटॅमिन C. व्हिटॅमिन C ची डेफिशियन्सी जेव्हा असणार, तर डिसीज यू विल बी सफरिंग फ्रॉम विल बी युअर स्कर्वी. आणि स्कर्वीमुळे आता याचे स्कर्वीचे सिम्पटम्स काय किंवा स्कर्वीमध्ये काय होणार, तर स्कर्वीमध्ये देअर वुड बी जिंजिव्हायटिस. जिंजिव्हायटिस मीन्स इट इज इन्फ्लामेशन, गम इन्फ्लामेशन. गम इन्फ्लामेशनचा अर्थ काय झालाय की तुमच्या हिरड्यांना सूज येणार, राईट. नेक्स्ट इज याच्यामध्ये ॲनिमिया सुद्धा तुम्हाला होणार, ॲनिमिया, ठीक आहे. तर दीज आर द सिम्पटम्स ऑफ vitamin C deficiency and the disease is scurvy. Vitamin D is there. Vitamin D deficiency will result into rickets. रिकेट्स होणार म्हणजे काय, तुमच्या बोनला जी डेव्हलपमेंट व्हायची आहे, बोनचं मास जे तयार व्हायचंय, तर बोनमध्ये कॅल्शियम, फॉस्फेट, वेगवेगळे मिनरल्स प्रेझेंट असतात. ते मास बोनचं तयार होणार आहे मिनरल्सने तयार होणार, आणि ते मिनरल्स ऍब्झॉर्ब करण्यासाठी रोल येतो तो तुमच्या व्हिटॅमिन डीचा येतो, राईट. तर व्हिटॅमिन डी जर कमी पडेल तर बोन मास प्रॉपर होणार नाही, and there would be delayed growth ही डिले होणार. नंतर मसल्स वीक होतील, ठीक आहे. there would be pain in your spine, म्हणजे तुमचा पाठीचा कणा, वर्टिब्रल कॉलम, स्पाइन मध्ये पेन होणार. देन मसल विकनेस आपण बोललोच, and there would be pain in your legs, right. So these are various symptoms of disorders of various vitamins. Clear? Now next is next component, food component, that again comes under essential nutrient, that is your water, right. Water, आता water जो असणार, तर water 60 to 70% of body weight it is made up of water. म्हणजे 60 ते 70% तुमच्या शरीरामध्ये पाणी असणार. सेकंड थिंग, अराउंड 60% ऑफ 60 टू 70% म्हणू आपण, 70% वेट बाय वेट वॉटर इज प्रेझेंट इन युअर सेल्स मध्ये सुद्धा जवळपास 70% पाण्याची क्वांटिटी असणार. अँड थर्ड, मोर दॅन 90 to 92% वॉटर विल बी प्रेझेंट इन युअर ब्लड प्लाझ्मा म्हणा किंवा सरळ तुम्ही इथे ब्लड म्हणू शकता. तर ब्लड मध्ये 90 ते 92% पाणी त्याच्यामध्ये असणार. जर पाण्याची क्वांटिटी बॉडीमध्ये आपल्या कमी झाली तर आपण त्याला म्हणतो डिहायड्रेशन झालंय. डिहायड्रेशन, डी मीन्स निघून जाणे, हायड्रेशन, हायड्रा मीन्स वॉटर, म्हणजे पाण्याची क्वांटिटी बॉडीमध्ये कमी होणे, दॅट इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन होण्याचे कारण काय, की सपोज यू आर सफरिंग फ्रॉम डायरिया. आता डायरिया होईल मीन्स देर इज अ लूज स्टूल पासिंग ऑफ लूज स्टूल जाणार, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर सुद्धा जाणार, मिनरलचा सुद्धा लॉस होणार, राईट. सेकंड थिंग, जर तुम्ही लिक्विड फ्लुइड कमी जर घेत असाल, लिक्विड डाएट कमी घेत असाल, तरी सुद्धा तुम्हाला डिहायड्रेशन होणार. जर इतकं पर्सेंट जर वॉटर तुमच्या वेगवेगळ्या बॉडीच्या पार्टमध्ये प्रेझेंट असेल, तर थोडा सुद्धा लॉस आपली बॉडी पाण्याचा सहन करू शकणार नाही. दॅट्स वाय इन दिस केस ORS इज गिवन, ओरल rehydration solution. ORS stands for oral rehydration solution. आता या ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आपण घरी सुद्धा बनवू शकतो. घरी बनवणार म्हणजेच काय, आपण त्याच्यामध्ये वापर करणार वॉटर प्लस सॉल्ट्स. तुम्ही ऍड बघितली असतील की 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका, एक चमचा साखर टाका, अँड दॅट इज गोइंग टू बिकम युअर ORS विच इज मेड ॲट होम, राईट.
ORS आता जे तुम्हाला पॅकेट्समध्ये अवेलेबल असेल, सॅशेमध्ये जे अवेलेबल असणार त्याचे मेन कंपोनंट्स काय असतात, त्याच्यामध्ये NaCl असेल. NaCl वुड बी 3.5 ग्राम पर लिटर. ठीक आहे. सेकंड, सोडियम बायकार्बोनेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. ऑल दीज आर सॉल्ट्स, 2.5 ग्राम per liter, and your KCl, potassium chloride, would be 1.5 gram per liter. And the main component, main but सर्वच main आहेत खरं तर, पण glucose would be your 20 gram per liter. Clear? So this is how oral rehydration solutions are made, which are used to tackle the problem of this dehydration. Well, that is why water is considered as essential component of your diet. Next to this is your fibers. आता फायबर्स आपल्याला कशामधून मिळतात, तर फायबर आपल्याला लीफी व्हेजिटेबल्स मधून मिळणार. सेकंड थिंग, आपल्याला काही फ्रुट्स मधून मॅक्सिमम फायबर मिळणार. एक्झाम्पल ऑफ विच इज ऍपल. तुम्ही एक म्हण ऐकलेली असेल की an apple a day keeps doctor away. That means what? That apple has more quantity of fiber. Well, then next source for fibers is cereals. आता जरी आपल्या बॉडीमध्ये फायबरचे डायजेस्ट होणार नाही, म्हणजे नो डायजेशन टेक प्लेस इन ह्युमन बॉडी. का? कारण आपल्यामध्ये वी आर लॅकिंग अपेंडिक्स. लॅकिंग इन द सेन्स, अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, बट इट इज प्रेझेंट ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन. व्हेस्टिजियल ऑर्गनचा अर्थ हा होतो की तो पार्ट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, परंतु दॅट हॅज बिकम नॉन फंक्शनल. तो कुठलंच काम करत नाही. मग डायजेशन होत नाही, तर मग फायबर्स आपल्या डाएटमध्ये का असावेत? तर इट हेल्प्स इन डायजेशन ऑफ अदर फूड मटेरियल. बाकीचे जे फूड आपण खातोय त्याच्या डायजेशन मध्ये इट इज गोइंग टू हेल्प. अँड सेकंड थिंग, इट हेल्प्स इन एलिमिनेशन ऑफ वेस्ट मटेरियल आउट ऑफ युअर बॉडी. So this is the use of fiber. That's why fibrous food you need to take, right? So next topic. Now we will discuss various questions asked in that box section. That is, what is the long form of NAD, FAD? So in short, we will see it. NAD, long form is nicotinamide adenine dinucleotide. Then next question asked is FAD. That stands for flavin adenine dinucleotide. What is coenzyme? Coenzyme means what? Co means सोबत, एन्झाईमच्या सोबत प्रेझेंट असणारा पार्ट. आणि एन्झाईमचं नेचर कसं असतं? प्रोटीन. बट कोएन्झाइम इज नॉन प्रोटीन part of enzyme which is essential for activation of that particular enzyme. That is the definition of your enzyme. So we have discussed various conditions, various deficiency disorders of which take place due to absence or deficiency of vitamins. Then what is the role of water in your body? What is ORS? Then what is the role of fibers, the source of fibers? So this is all about the energy from food components, right?